हद्दवाढीचा प्रश्न खूप पुढे आलेला आहे. ग्रामीण भाग शहराशी जोडले जाणार आहे. तर आपणही त्यावर खूप काम केलं आहे. त्याच्यासाठी आपण आणखी काय सांगाल? हद्दवाढीचा विषय वडणगे असेल, आंबेवाडी असेल, प्रस्तावित हद्दवाढी म्हणजे 18 गावांच्या मध्ये ह्या गावांचा समावेश होता, जी माझ्या मतदारसंघातली 2 गावं. पण सातत्यानं हद्दवाढ काय योग्य नाही हे मी समस्त जे कलेक्टर असतील ते सर्व जिल्हाधिकाऱ्यांना असतील किंवा नगरपालिकेचे आयुक्त असतील पठवून दिलं होतं. म्हणूनच निव्वळ या ठिकाणी माझ्या बरोबर असणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांच्या मुळे आणि माझ्या भूमिकेमुळं वडणगे आणि आंबेवाडी हद्दवाढीचं संकट सध्या तरी टळलेलं आहे. पण निश्चित या ठिकाणी हद्दवाढ होऊ नये यासाठी येणारा काळ जेवढा संघर्ष करावा लागेल तेवढा निश्चित केला जाईल. कारण हद्दवाढीमुळं मुळात काही विकासच साधणार नाही. वडणगे असेल, आंबेवाडी असेल, आम्ही नैसर्गिक विभागलो आहोत. आमच्या मध्ये पंचगंगा नदी शहराच्या मध्ये गेलेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये जर वडणगे आणि आंबेवाडीची हद्दवाढ केली तर ज्यावेळी शहर नदीच्या दोन्ही बाजूला वाढतं त्यावेळी त्या नदीची गटरगंगा होते. आपण पुण्याच्या मुळा मोठा नदीचं आपल्या समोर जिवंत उदाहरण आहे. आज ती नदी आहे का ओढा आहे का नाला आहे कळत नाही. मग ही दुरावस्था आमची करायची आहे का? अजिबात नाही. त्यामुळे जेवढा संघर्ष करावा लागेल तेवढा करीन. पण वडणगे आंबेवाडी ही माझ्या मतदारसंघातली गावं अजिबात हद्दवाढीत जाऊ देणार नाही.